नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवसी मॅडम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं आहे बुद्धिमत्ता चाचणीचं पुढील लेक्चर। बघा, आतापर्यंत आपण फ्री लेक्चर घेत आलेलो आहोत। अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली। अगदी कमीत कमी वेळेमध्ये शॉर्ट ट्रिक्स वापरून उदाहरणे कशी सोडवावी याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करत आहे। बघा, आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इंग्रजी अक्षरमाला हा घटक अगोदर पाहिलेला आहे, त्यावरून तुम्हाला अनुभव आलाच असेल। अगदी अंकगणितमध्ये सुद्धा जर का मोठी उदाहरणे असतील आणि अगदीच तिथे सूत्राचा वापर करावाच लागला तरी सुद्धा खूप सारे उदाहरणे सोडवल्यानंतर सराव केल्यानंतर आपण त्यामध्ये परिपूर्ण होतो। मग आपल्या बॅचच्या माध्यमातून आपण खूप सारी उदाहरणे घेत आहोत। टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या जातात, टेस्ट सिरीजचं नियोजन केलं जातं आणि तुमचा त्या माध्यमातून सराव देखील होऊन जाईल। या अगोदर झालेल्या मागील जुन्या ज्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा देखील सराव आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत। त्यामुळे आजच्या दिवस फक्त बुद्धिमत्ता चाचणीचं फ्री लेक्चर आहे। अजूनही ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल आणि घेतलं नसेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा, जेणेकरून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच लाभेल। इथे रहमान पठाण सरांचा कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे, या नंबरवरती संपर्क करा। तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करून विचारू शकता आणि प्रवेश सुद्धा निश्चित करू शकता। पठाण सरांशी कॉन्टॅक्ट करा, तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल। चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया। बऱ्याच मुलांना अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाबद्दल मनामध्ये खूप भीती असते। ज्यावेळी तुम्ही पेपर सोडवायला बसता किंवा एक्झाम आहे, बाबा उद्या पेपर आहे, तर तत्पूर्वी आधीच भीती वाटत असते की माझं कसं होणार गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं। मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, बाकीचे जे काही पंचायत राज वगैरे विषय असतील ते वाचून सतत वाचून लक्षात ठेवून मुलांना जमतायत। गोष्ट रूपाने पंचायत राज लक्षात ठेवता येतं। मराठी व्याकरण सुद्धा अगदी आपण इयत्तांमध्ये असताना पाहत आलेलो आहोत, त्यामुळे थोडीशी पुसटशी कल्पना देखील त्याची असते। पण गणित आणि बुद्धिमत्तेचा बऱ्याच दिवसांपासून आपला काही संबंध नसतो। जर 5वी 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास करत असाल तुम्ही किंवा आधी असाल तर तेव्हा झालेले हे विषय, त्यानंतर 8, 9, 10, 11, 12 पुढे आपला आणि या विषयांचा काही संबंध आलेला नसतो, म्हणून ते अवघड वाटतं। परंतु याच अवघडला सोपं करण्याची जी ट्रिक आहे ती फक्त आणि फक्त मिशन खाकीमध्ये सांगितली जाते। लक्षात ठेवा, अगोदर आपल्या मिशन खाकी आहे, वर्दी आपल्याला मिळवायची आहे, बरोबर की नाही? इतक्या सगळ्या गर्दीमधून आपल्याला त्या वर्दीमध्ये जायचं आहे। नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या मिशन खाकीच्या बॅचला जे ॲडमिशन घेतलेली अगोदरची मुलं आहेत, जे आमची लेक्चर्स पहिल्यापासून पाहत आहेत, सर्व लेक्चर ज्यांनी पाहिलेले त्यांना माहिती आहे ज्या काही पोलीस भरतीसाठी आता जागा निघतील त्या सगळ्या जागांपैकी एक जागा माझी आहे हे निश्चित करायचं आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची। ते तुम्हाला नक्की जमून जाईल। बाकी आम्ही जितकी उदाहरणे देतो तुमच्याकडून सराव करून घेतो। वेळेअभावी जर का एखाद्या घटकावरती 15-20 उदाहरणे झाली तर त्याच्यावरती 50-60 अशी उदाहरणे ज्यांना सरावासाठी तुम्हाला पाठवली देखील जातील, त्यामुळे तुमचा अधिक सराव होईल। आणि त्यासाठी या विषयामध्ये परफेक्ट होण्यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे मिशन खाकी। लक्षात ठेवा, बरीच मुलं अभ्यास करताना नाही जमत हा विचार सतत करत असतात किंवा हे अशक्य आहे असा विचार करतात। म्हणून तुम्हाला सांगते कि ये ना सोचो कि मुझसे नहीं हो पाएगा। देखिए, ये ना सोचो कि मुझसे नहीं हो पाएगा, बल्कि ये सोचो कि मेरे अलावा कौन कर पाएगा। लक्षात ठेवायचं, कधीच विचार नाही करायचा की मला येत नाही, मला येते, मी करू शकतोय, मला जमते, आय कॅन डू इट, आणि माझा जन्म ते करण्यासाठीच झालेला आहे। एकच वाक्य लक्षात ठेवायचं, निश्चितपणे आपण ते स्वप्न आपलं पूर्ण करू शकू। चला बरं मग बघूया, आधी खाकी आणि नंतर बाकी यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे मिशन खाकी। अजूनही ॲडमिशन घेतलं नसेल तर लगेच आजच्या संपर्क करा। आज शेवटचा दिवस आहे, एक शेवटची संधी आहे, तुम्हाला माहीतच असेल। बघा, या ज्या संधी जास्तीत जास्त मिळतात त्या फक्त गोष्टींच्या माध्यमातून असतात। मौका तो सिर्फ कहानियों में मिलता है, असल जिंदगी में नहीं। म्हणूनच आता जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून घ्या। मग बघा, आमच्या बॅचमध्ये आम्ही नक्की काय शिकवतो, इतकी काय तयारी करून देतो, त्याचा एक डेमो समजा आणि आजचं लेक्चर पूर्ण अटेंड करायला विसरू नका। चला तर मग आपण काय करतोय की आकृत्या शिकत होतो, म्हणजे वेगवेगळ्या आकृत्या आल्या, त्यामध्ये त्रिकोण येतील, चौकोन येतील, त्रिकोणांची संख्या मोजा, चौकोनांची मोजा, चौरसांची मोजा, याचे 1-2 प्रकार या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपल्याला झालेले आहेत। मग त्याच्यासाठी दिलेला जो होमवर्क होता या अगोदरच्या लेक्चरमधला, त्या होमवर्कचं अगोदर आपण पूर्ण सोडून बघूया। कोणता होमवर्क दिला होता, किती जणांची उत्तरं बरोबर आलेली आहेत। त्यानंतर आज मी नवीन प्रकार शिकवणार आहे। बघा, एक चौकोन मोजणे हा एक प्रकार दिला होता। बघा, पुढील आकृतीतील चौकोन मोजा।
दिले चौकोन मोजणे, कारण या अगोदरच्या लेक्चरमध्ये सर्वांनी नोटबुकमध्ये लिहून पण घेतले, उत्तर पण तयार केली आहे. चौकोन मोजणे बघा, एक आकृती दिली जाईल, त्यामध्ये चौकोन तुम्हाला मोजायचे आहेत. या अगोदरच्या तासिकेमध्ये दिलेली होती आकृती बघा, असे 6 उभे रेषा दिलेले होते, 1 2 3 4 5 आणि 6 अशी आकृती काढून दिलेली होती. आणि अशा आडव्या 1 2 3 4 आणि 5 दिले होते. यामध्ये तुम्हाला काय मोजायचे? चौकोन, चौरस नाही. काय मोजायचे? चौकोन. या अगोदरच्या लेक्चरमध्ये चौरस आणि चौकोन यामधील फरक मी तुम्हाला सांगितलाय. चौकोन आले तर कुठली ट्रिक वापरायची आणि चौरस आले तर कोणती ट्रिक वापरायची हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. चला नंबर टाकून घ्यायचे, 1 2 3 4 5 6. ओके डन. इकडं 2 3 4 आणि 5 असं, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये चौकोन मोजायचे होते. चौकोन मोजायचे असतील तर नंबर टाकल्यानंतर त्यांची बेरीज करायची. बघा, या आडव्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 यांची आपल्याला बेरीज करायची. कशी बघा, डायरेक्ट बेरीज म्हणते मी, नंबर न टाकता. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, इथं परत 5 झाले, 15 आणि 5 20, 20 आणि 1 21. इथं काय केले मी? सर्वांची बेरीज केली. सर्वांची बेरीज केली. आता इथं उभी सुद्धा बेरीज करून घ्या. बघा, इथं 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 यांची बेरीज येते 15. म्हणजे आडवी बेरीज केली तर 21 आली, उभ्या चौकोनाची बेरीज केली तर 15 आली. मग टोटल चौकोन मोजण्यासाठी एकूण चौकोन किती आहेत? पुन्हा यांचा आपल्याला गुणाकार करायचा असतो. 21 गुणिले 15 करा गुणाकार. 15 1 15, 15 ला 5 हातचे गेले 1. आता 15 आणि 2 चा करा. 15 दुनी 30, 30 आणि 1 31. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती आहे? 315. मग एक एक चौकोन मोजून बसणं शक्य आहे का परीक्षेत? आपल्याला नाही, वेळ कमी असतो. कमी वेळात जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात आणि आपलं टार्गेट पूर्ण करायचं असतं. आणि मी तुम्हाला नक्की गॅरंटी देते की अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयात तुम्हाला 25 पैकी 25 मार्क नक्कीच मिळून जातील. बघा, आता बऱ्याच मुलांना याच्याबद्दल असं वाटतं की आपण लेक्चर जॉईन केले याचा अर्थ 1 तासाचे लेक्चर अटेंड केले की पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर तुम्हाला सुद्धा याचा सराव करावा लागणार आहे आणि सरावानेच आपण परिपूर्ण होणार आहात. यासारखी अनेक उदाहरणे पुन्हा देखील तुम्ही सोडवत राहा. चला तर मग दुसरं उदाहरण पाहायचं का? दुसरं बघूया. आता चौरस मोजायचं उदाहरण आहे पुढचं, ते उदाहरण घेऊया जे की होमवर्कसाठी दिले. याच्यामध्ये काय आहे बघा, चौरस मोजणे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे चौरस मोजणे. प्रकार शिकवला आहे, जे नव्यानच बघतायत त्यांच्यासाठी होमवर्कच्या निमित्ताने रिवाइज होऊन जाईल हा प्रकार. चला मग बघा, आता आकृतीमधले चौरस मोजायचे. चौकोन आणि चौरस मधला फरक मात्र नक्की लक्षात घ्या. ज्यांना नाही माहीत त्यांनी आपले पाठीमागचे व्हिडिओज बघू शकता. ज्या मुलांनी ऑलरेडी मिशन खाकी बॅच जॉईन केलेली आहे, सॉफ्टवेअरमध्ये त्यांची नावं ॲड करायचं काम सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये ते होऊन जाईल, म्हणून नवीन मुलांना आजच्या 1 दिवसाची संधी देण्यात आलेली आहे की तुम्ही अजूनही मिशन खाकी बॅच जॉईन करू शकता तुमच्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी. चला तर मग इथं चौरस कसे मोजायचे? जसं आपण चौकोन मोजताना नंबर दिले त्या पद्धतीने नंबर देऊन टाका. 1 ते 6 उभे पण देऊन टाका. 2 3 आणि 4 अगदीच सोपं असतं हे. नंबर देऊन झाले की चौकोनांमध्ये काय केलं? बेरीज केली आणि परत गुणाकार केला. चौरसामध्ये टोटली उलट आहे, याच्या आधी गुणाकार परत बेरीज. चौकोन मोजण्यासाठी बेरीज केली परत गुणाकार केला. चौरस मोजण्यासाठी गुणाकार आणि परत बेरीज आहे. काय आहे चौकोन आणि चौरसचा फरक तो पाठीमागील व्हिडिओमध्ये बघू शकता. चला मग इकडं असा गुणाकार करायचा. शेवट आणि शेवटचा बघा, 6 गुणिले 4 शेवटचे चौरस अधिक या दोन्हीचा करायचा. काय इथं 5 गुणाकारात 3, 5 गुणिले 3 अधिक. पुढे बघा, आता 4 आणि 2 राहिले. 4 गुणिले 2, 4 गुणिले 2. आता बघा इथं काय झालं, शेवटचा गुणाकार म्हणलं की नाही. आता संपले ना, उभे 4 होते, आडवे मात्र इथं उभे 6 दिले होते, आडवे मात्र 4च आहेत. आता काय करायचं तर राहिलेले चौकोन मोजायचे. किती राहिले? चौरस आहे ना, 1 2 3 राहिले ना, याच्यामध्ये आधी 3 करायचं. लक्षात येते का? बघा पुन्हा एकदा सांगते.
शेवटच्यांचा गुणाकार केला अधिक या दोन्हींचा गुणाकार अधिक परत या दोन्हींचा, ज्यावेळेस हे चौकोन संपले राहिलेले मोजायचे 1 2 3 म्हणून 3 दिलं. करा मग 6 × 4 6 चोक 24 अधिक 5 त्रिक 15 अधिक 4 दूनी 8 आणि 3. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. 24 अधिक 15 अधिक 8 आणि 3 किती हो 11. तुम्ही डायरेक्ट उभी बेरीज करा, लगेचच उत्तर तुमचं निघेल तरी पण चालेल, किंवा टप्प्याटप्प्याने बेरीज करा, जेणेकरून तुम्हाला जसं सोपं समजते तशी बेरीज करा. आता बघा 4 आणि 5 9 आणि 1 10, 10 ला 0 परत हातचे 1 गेले, 1 आणि 1 2 3 आणि 2 5 म्हणजे किती झाले 50. चौरस किती आहे 50 आहे. चौकोन विचारले, आडवी बेरीज इथं मांडा, यांची बेरीज इथं मांडा आणि त्या बेरजेचा गुणाकार करा. आणि चौरस विचारले तर आधी गुणाकार करा आणि त्यानंतर पुन्हा बेरीज करा. समजलाय का हा प्रकार बघा. चला मग मी आजचा पुढचा प्रकार डायरेक्ट सुरुवात करते. ज्यांचं बरोबर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. असाच अभ्यास करत राहा, आपली वर्दी फिक्स आहे. चला तर मग पुढे जाऊया. बऱ्याच मुलांना टाइमपास साठी येतात, बऱ्याचशा कमेंट करतात एक्झाम तरी होणार आहे का वगैरे. परंतु मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपण पोलीस होण्यासाठी येत असू तरच आपण लेक्चर बघा, नसेल तर विनाकारण वेळ वाया नका घालवू तुमचा. आणि लक्षात ठेवायचं परीक्षा होणार आहे की नाही असं कन्फ्युजन मनामध्ये आणलं तर आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार. परीक्षा आत्ता पुढच्या महिन्यात हो, डिसेंबरमध्ये हो, जानेवारीमध्ये हो, आपण अभ्यासाने परिपूर्ण पाहिजे. अगदीच महिन्यावरती पेपर आला तर सुद्धा आपण तयार पाहिजे की हो माझा अभ्यास झालेला आहे. महिन्यावर परीक्षा आली आणि परत आपण तयारी करणार तर ते थोडंसं अशक्य होऊन जाईल. म्हणून आतापासून तयारीला लागा आणि अभ्यासाला सुरुवात देखील करून घ्या. चला आज आता बघा नवीन प्रकार आहे. आजचा प्रकार आहे असे अनेक प्रकार बघितलेत काल, पण आजच्या लेक्चरचा पहिला प्रकार आहे म्हणून मी प्रकार 1 देते. बाकीचे चौकोन मोजण्याचे काल सुद्धा 2-3 प्रकार झालेले आहेत. त्यामानाने तुमच्यामध्ये चौथा पाचवा जो काही प्रकार चालला असेल तो बघा. बघा एक वेगळा प्रकार आहे हा. इथे एक अशी आकृती दिलेली आहे आपल्याला आणि याच्यामध्ये असं काहीतरी काढलेलं आहे. ओके डन. आणि याच्यामध्ये प्रश्न येतो की पुढील आकृतीमधील चौकोनांची संख्या किती. आता या आकृतीमध्ये काय सांगायचं आहे आपल्याला, चौकोनांची एकूण संख्या. पुन्हा नीट लक्ष द्या, त्रिकोणांची नाही विचारलं, काय विचारले चौकोनांची एकूण संख्या किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्रिकोणाची संख्या विचारणारा पण प्रश्न येतो, तो थोडासा बदल असतो. बघा पुढील आकृतीतील चौकोनांची संख्या, एकूण चौकोनांची विचारली. त्रिकोणांची विचारली तर काय 1 2 3 4 आणि 5, 5 त्रिकोण झालेले, विषय संपला. पुन्हा काही वेडे वाकडे असे 2 मिळून 1 असं त्रिकोण इथं तयार झालेला दिसतच नाहीये. सरळ प्लेन नंबर दिले का त्रिकोण साधे आपल्याला मोजता येतात सोप्या आकृतीत. पण याच्यामध्ये चौकोन विचारले. चौकोन आणि चौरसाचा फरक सांगितलाय. चौरस म्हणजे चारी बाजू समान असतात, चौकोनात मग कुठलेही वेगवेगळे आकार येऊ शकतात. मग पूर्ण चारी बाजू समान असलेला असू दे किंवा अशा प्रकारचा असू दे, समांतरभुज असू दे, समलंब असू दे, आयताकृती असू दे किंवा अगदीच असा असू दे तरी सुद्धा चालेल. काही वेळा खूप वेडे वाकडे असे चौकोन काढलेले असतात, असा असू दे. हे सगळे चौकोन झाले. आकृती कशी तयार होते, 4 कोन झाले का चौकोन झाला. मग आपल्याला तसेच चौकोन या आकृतीतून मोजायचे आहेत. अगदी सोपं आहे. पुन्हा एकदा ट्रिक लक्षात घ्या. नंबर टाका 1 2 3 4 आणि 5. लक्षात घ्या काय केलं आपण 1 2 3 4 आणि 5 नंबर टाकले. आता मुलांना वाटेल की हे तर त्रिकोण आहे, नंबर काय टाकले. बघा इथं चौकोन मोजण्याची ही ट्रिक आहे. उदाहरणार्थ चौकोन मोजायचा आहे तर हा मोठा एक येतोय, बरोबर आहे की नाही. परत याच्या आतमध्ये पण येत आहेत बघा. बघा इथे एक येतोय का. त्याच पद्धतीने इकडं परत एक चौकोन तयार होतोय का. परत 1 2 3 सगळे मिळून होते. हे बघा इकडून असा जातोय, हा पण चौकोनच तयार होतोय. 4 कोण आले की चौकोन होते. असे खूप सारे चौकोन. इथून बघा 2 3 4 ला एकत्र करून पुन्हा चौकोन होईल. परत 3 4 5 ला एकत्रित करून पुन्हा एक चौकोन होईल की नाही. असे अनेक चौकोन तयार होत आहेत. परत जर का आपण रेषाओढत मोजत बसलो तर ती आकृती ऑलरेडी डिस्प्ले होते. एखादा चौकोन मोजायचा लागून देखील जातो. पर्याय मात्र फसवे असतात, जवळपास सारखे असतात. समजा याच्यात 10 जर का चौकोन असतील तर पर्याय मुद्दाम 9 10 11 12 असे असतात. मग आपल्याला वाटतं की आपण मोजलेला अगदी करेक्ट आहे, पण एखादा चुकून राहिलेला असतो. म्हणून ही ट्रिक आहे. जरी दिसायला इथं तुम्हाला त्रिकोण दिसत असले तरी या ट्रिक साठी आपल्याला याचे नंबर टाकून घ्यायचे. 1 2 3 4. आपण त्रिकोण नाही मोजत, चौकोन मोजतोय. शेवटचा अंक किती आला 5 आलाय. शेवटचा अंक सोडून द्यायचा आणि उरलेल्यांची बेरीज करायची. काय आहे बघा 1 2 3 अधिक 4 किती
बेरीज होती मोजून घ्या. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 किती झाले? 10 झाले. तुम्ही रेषा ओढून देखील मोजून बघा. अशाच पद्धतीने सगळे सांगितलेले त्रिकोण मोजायचे. हा एक मोठा झाला, परत इकडे एक येतोय, असा एक येतोय, 3 होत आहेत. परत पहिले 3 मिळून 1 होतोय, शेवटचे 3 मिळून 1 होतोय, मधले 3 मिळून 1 होतोय. अशाच पद्धतीने जर का तुम्ही मोजत गेला तर बरोबर तिथं 10 येणार आहेत. मग अशी आकृती आली, दिसताना आयताकृती आकृती आहे, असे त्रिकोण काढले, पण चौकोन मोजायला सांगितले. साधे त्रिकोण टाकले, नंबर द्या, झाले त्रिकोण 5च आहे त्याच्यामध्ये. पण जर का तुम्हाला चौकोन विचारले तर नंबर टाकायचे, शेवटचा जो अंक आला तो सोडून द्यायचा आणि बाकीच्यांची बेरीज करून टाकायची. कशासाठी शेवटचा अंक सोडून द्यायचा? तर हे जे 5, आता हा जो कोपरा आहे हे त्रिकोण बनलाय, बरोबर की नाही? मग त्रिकोण नाही मोजत आपण, चौकोन मोजतोय. मग 1 आणि 2 ला मिळून इथे एक चौकोन होईल का? असा हो, नक्की होईल. झालाय का चौकोन? हो, झालाय. परत असा पण होईल का? 1 3 4 या सगळ्या ग्रुपला मोजून एक चौकोन होईल का? हो, होईल. म्हणून कन्फ्यूज होऊ नये म्हणून सरळ शेवटचा नंबर सोडून द्यायचा. ही ट्रिक आहे चौकोन मोजण्याची. तुमचं उत्तर अगदी करेक्ट आलेलं असेल. चला तर मग पुढं बघायचं का अशाच पद्धतीचे एक उदाहरण. आता माझ्यापेक्षा वेगात तुम्ही सोडवायचं, जमते का बघा. अजून थोडंसं मोठं काढते, जितके येतील त्रिकोण तेवढे सरावासाठी घेते आहे. लगेच मी प्रकार बदलणार आहे. किती येते तेवढे नंबर द्या आणि मोजून टाका. नंबर द्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, 7 झाले. आता ट्रिक काय सांगितली? चौकोन मोजा म्हटले, त्रिकोण 7 आले, चौकोन मोजायचे. 7 आकडा सोडून द्या, उरलेल्यांची बेरीज मांडा. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. ओके, येत आहे का विद्यार्थी मित्रांनो? होच म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. नाही हा शब्द आपल्याकडे नसावाच. मला येते, मी करू शकते, मला जमते असं जर का म्हटलं तुम्ही तरच तुम्हाला हे विषय सोपे जाणार आहेत. स्वतःकडे कॉन्फिडन्स त्यापूर्वी असावा. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि पुढे 5 आले 15, 15 आणि 6 यांची बेरीज करा. किती झाली? 15 आणि 6 21. ओके, डन. समजला का प्रकार? वाटते का सोपं? अशाच सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपली मिशन खाकी बॅच तुमच्यासाठी आजच्या दिवस अवेलेबल आहे. आजच ॲडमिशन घ्या आणि हे तुमचं ॲडमिशन घेऊन फिक्स ॲडमिशन करून टाका, जेणेकरून आमचं मार्गदर्शन अशाच पद्धतीने मिळेल. सोप्या टेक्निक सोडवायला मिळेल, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरसुद्धा सोडवायला मिळतील. चला आता मी पुढचा प्रकार शिकवणार आहे. प्रकार 2. नवीन प्रकारासाठी सज्ज राहा. आजच्या दिवसापुरता प्रकार 2. याच्यामध्ये पुढील आकृत्यांमधील त्रिकोण मोजा. बघा, पुढील आकृत्यांमधील त्रिकोण मोजणे. काही त्रिकोणाचे प्रकार या अगोदर आपले झालेले आहेत. अजून खूप सारे प्रकार आहेत. हळूहळू टप्प्याने घेतोय, सोप्याकडून कठीणाकडे चाललोय आपण. आकृत्यांमधील त्रिकोण मोजणे. खूप मुलं आहेत, खूप छान उत्तरं सोडवत आहेत, उत्तरं देत आहेत. ओके, याचा अर्थ तुम्ही खरंच खूप हुशार झालेले आहात. अगदी 10-15 दिवस झाले लेक्चर सुरू आहे, तोपर्यंत तुमच्यात एवढी प्रगती आहे. पूर्ण कंप्लीट बॅच तर अटेंड करून बघा, नक्कीच तुमचा आपोआप कॉन्फिडन्स वाढलेला असेल. आता बघा, आकृत्यांमधले त्रिकोण मोजायचे. सुरुवात मी सोप्यांपासूनच करणार आहे. चला, आता अशी आकृती दिली, यात काय करायचं आहे? त्रिकोण मोजायचे. अगदी सोपं आहे की नाही? नंबर टाका. 1 आणि 2, 2च त्रिकोण आहेत याच्यातले. बघा, इथे 1 आहे आणि हा दुसरा आहे. बाकी मोठी आकृती बघितली तर तो चौकोन आहे. त्रिकोण विचारले, किती आले? 2 आले. संपला विषय. या आकृतीत त्रिकोण किती? 2. काही वेळा असं सुद्धा करावं लागतं. खूप सोप्या आकृती असतात, नंबर देऊन सुद्धा मोजावे लागतात. बघा, मग हे समजलं का आता कसं केलं ते उदाहरण? ओके, डन. आता अवघड देऊया. बघा, हे सोपं होतं. आता एक अशी आकृती आली, मी अशा पद्धतीने काढली आणि यामध्ये तुम्हाला त्रिकोण मोजायचे. काय मोजायचं आहे? यामध्ये त्रिकोण मोजायचे आहे. बघा, आता यामध्ये त्रिकोण मोजण्यासाठी मी ट्रिक सांगणार आहे. तत्पूर्वी त्रिकोण कसे येतात बघा. आतमध्ये 4 तयार झाले, 1 2 3 4 आहेत का? परत जर का बाहेरच्या बाजूचे तुम्ही बघायला गेलात, बघा आता आतले 4 समजले का? 1 2 3 आणि 4. आतमध्ये 4 आहेत का? आता बाहेर बघा, जर का आपण असे डार्क रंगवून मोजणार असू तर कसे येतात बघा. पहिल्या आणि चौथ्याचा मिळून 1 झाला, 5वा झाला का? या दोन्हीचा मिळून 1 झाला, 6 नंबरचा झाला का? हो. आता दुसऱ्या आणि तिसऱ्याचा मिळून 1 झाला, 7 नंबरचा झाला का? पहिल्या आणि दुसऱ्याचा मिळून 1 झाला, 8 नंबरचा झाला का? म्हणजे या चौकोनात त्रिकोण किती आहे? तो 8 आहे. आहे ना? कसं? ज्यावेळेस आपण रेषा ओढून
त्याच्यावरतीच मोजलं तेव्हा. बर, एकच छोटासा चौकोन आला होता आणि त्यामध्ये 4 भाग केलेले होते म्हणून मोजणं सोपं गेलं. अनेक भाग केले तर परत असं रंगवून मोजत बसणं सोपं नाहीये. मग तिथे ट्रिक वापरायची. कशी बघा, आता लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस चौकोन येतो आणि त्याचे असे भाग केलेले असतात त्यावेळेस नंबर द्यायचे 1 2 3 4. शेवटचा नंबर कुठला आला? 4 आला. सगळ्यात मोठा नंबर 4, त्याची दुप्पट करायची. 4 2 8. हा, अशा प्रकारचा चौकोनामध्ये रेषावरून जर का त्रिकोण विचारले असतील तर अशामध्ये नंबर टाकायचे, मोठ्याची दुप्पट करायची. नक्कीच उत्तर आपलं कन्फर्म बरोबर येणार आहे. आता मोजून बघितलं होतं की नाही? हे महत्त्वाचे छोटे छोटे 4 झाले त्रिकोण. मी पुन्हा एकदा दाखवते बघा. आता फक्त हे हायलाइट करते, डार्क केलेलं होतं मग अशी. पहिल्या आणि चौथ्याचा मिळालेला हा 5वा त्रिकोण समजतोय का बघा. तिसऱ्या आणि चौथ्याचा हा मिळालेला 6 नंबरचा त्रिकोण समजतोय का. दुसऱ्या आणि तिसऱ्याचा मिळालेला हा 7 नंबरचा त्रिकोण आणि हा एक होता तो 8 नंबरचा त्रिकोण. अशा प्रकारे या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहेत. असं आपण रेषा ओढून सुद्धा मोजून दाखवलं. पण यासाठी ट्रिक काय आहे? नंबर द्या, मोठा अंक आहे त्याची दुप्पट करा, निश्चितपणे तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. समजले का याच्यात 8 त्रिकोण कसे आले ते? हा, आता जरा जास्त रेषा वाढवते. चला पुन्हा एकदा चौकोन काढते. हा, असं दिले. हा, आता आपल्याला त्रिकोण मोजायचे. याच्यात खूप सारे येतील. सोपी पद्धत जर का त्रिकोणांवरती अंक टाकत गेला तर ते अंक आहेत. त्यानंतर बघा असा एक त्रिकोण तयार झालाय, इकडून पण त्रिकोण तयार झालाय, या दोन्हींचा मिळून नाही, इकडे या दोन्हींचा मिळून नाही. खूप सारे त्रिकोण तयार झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत की नाही? मग आता याचे नंबर आपल्याला मोजायचे आहेत. मग पुन्हा गिरवत बसलं तर आकृती किचमिल होते. नेहमीप्रमाणे संख्या चुकण्याची शक्यता असते. मग आता काय करायचं? मगाशी सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे नंबर देऊन टाका. 1 2 3 4 5 आणि 6. 6 तर फिक्स झाले. जो मोठा अंक आहे त्याची दुप्पट करा. 6 ची दुप्पट किती झाली? 6 1 6, 6 2 12 झाली. म्हणजे या आकृतीत आपल्या त्रिकोण किती असणार आहे? तो 12 असणार आहे. समजलं का? ते कसे बघा, कन्फर्म करून बघा. हे 6 आहेत का? परत यांच्यापासून तयार होत आहेत बघा. असा एक त्रिकोण तयार होतोय, इकडून एक त्रिकोण तयार होतोय का तयार त्रिकोण? हो. परत बघा पुन्हा इकडून इकडचा 3-3चा गट घेऊन, इकडचा पण 3-3चा गट घेऊन होत आहेत का त्रिकोण तयार? ते 6 झाले, पुढचे 4 झाले, 10 झाले. अजून बघा सोपे सोपे कुठले त्रिकोण तयार होत आहेत? यामधल्या 1 आणि 2 ला घेऊन देखील त्रिकोण तयार होतोय का? या 2 ला घेऊन देखील त्रिकोण तयार होते का? 12. समजले का 12 कसे झाले? पुन्हा एकदा सांगते, ट्रिकच वापरायचे. एवढं एक आकृती पुरतं समजावून देणार आहे. आपण काढलेलं उत्तर आणि आकृत्या मोजून येणारं उत्तर कन्फर्म बरोबर कसं येते? ट्रिकनुसार नंबर द्या, मोठ्या नंबरची दुप्पट करा. आणि ट्रिक न वापरता सोडवत असाल तर कसं ते पण दाखवते. 12 बरोबर आहे का? पडताळा घेऊया. 6 पर्यंत नंबर दिले, हे 6 फिक्स झाले का? आता बघा मी फक्त खडूने थोडंसं डार्क करते, त्याच्याच आकृतीवरती लक्ष द्या. 6 झाल्यानंतर हा एक झाला 7वा झाला का बघा. इकडून इकडे घ्या. हा एक झाला 8वा झाला का बघा. 8वा झाला का? त्यानंतर 1 2 आणि 6 मिळून घ्या. हा झाला 9 नंबरचा त्रिकोण झाला का बघा. 1 2 आणि 3 मिळून घ्या. हा झाला 10 नंबरचा त्रिकोण झाला का बघा. आता 1 आणि 2 पासून एक त्रिकोण बनतोय बघा. बनतोय का? 10 नंतर हा झाला 11वा आणि 5 आणि 4 पासून एक बनतोय का? हा झाला 12वा. आता राहिले हे 2 तर हे अगोदर घेतलेले. असे एकूण 12 त्रिकोण तयार होतील. म्हणजे आपण ट्रिकनुसार काढलेलं उत्तर आणि रेषा ओढून काढलेलं उत्तर अगदी क्लिअर येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे ट्रिक अगदी बरोबर आहे. चला आता ट्रिकनुसार थोडं जास्त वाढवते आणि तुमचं तुम्ही मोजून बघा. अशा प्रकारचं एक शेवटचं उदाहरण आता. चला लगेच आकृती वहीमध्ये काढून घ्यायची आणि पटापट मोजायला सुरुवात करायची. करताय मोजायला सुरुवात? फक्त निरीक्षण आहे, डोळ्याने फक्त बघितलं तर आपल्याला आलं पाहिजे. प्रश्नपत्रिकेत आकृती दिसली बघा. क्वेश्चन पेपरमध्ये कॅल्क्युलेशन करायला अलाउड नसतं. रफ पेजेस तुम्हाला दिले जातात, त्यावरतीच कॅल्क्युलेशन करायचं असतं. परंतु आता आकृती काढत बसायची नाहीये. रफ पेजवरती कशाला आकृती काढत बसायची? लगेच तिथल्या तिथं डॉट देऊन मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8. करा 8ची दुप्पट, झालं उत्तर तयार. हो की नाही? मग इथं वेळ वाचवला तर काही उदाहरणांमध्ये तर्क, अनुमान वगैरे याच्यावरची बुद्धिमत्तेची काही उदाहरणं आहेत. दिशा ओळखणे त्यामध्ये सुद्धा आहेत. मग अशा काही उदाहरणांना जिथे जास्त वेळ खरंच मनापासून लागतो अशा ठिकाणी तो वेळ देता येईल. म्हणून इथं वेळ अगदी कमी करून घ्यायचा. बघा मग 1 2 3 4 5 6 7 8. 8 नंबर दिले का? करा दुप्पट. 8 2 16. कमीत कमी वेळेमध्ये टकाटक एकदम करेक्ट आन्सर आलेला आहे.
आणि आपला देखील कॉन्फिडन्स यामुळे वाढतो. अरे इतक्या कमी वेळात मी उदाहरण सोडवलं, व्हेरी गुड. पुढच्या वेळेस स्वतःला शाबासकी द्यायची, व्हेरी गुड येते मला, आणि पुढे जायचं. पुढचं उदाहरण तुम्हाला लगेच सुटत असतं. न येणारी उदाहरणं सुद्धा पटापट सुटून जाते. समजला का हा प्रकार? चला आता मी नवीन प्रकार घेते. पुढचा प्रकार तिसरा. इथं पण त्रिकोणच मोजायचे आहेत आकृत्यांमध्ये, त्यामुळे प्रश्न आहे असा कॉमन ठेवते. प्रकार तिसरा बघा थोडासा वेगळा आहे. यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकात किंवा क्वेश्चन पेपरमध्ये वगैरे तुम्ही बघितला असेल. आता बघा अशी आकृती काढली. तुम्हाला वाटेल झालंय की हे, आता याला चिटकून सेम अजून एक असाच त्रिकोण आलाय, आणि आता याच्यातले आपण त्रिकोणांची संख्या मोजायची. सॉरी, चौकोनाला चौकोन, दोन चौकोन चिटकून आलेले आणि यामधली त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. खूप सोपं असतं. ट्रिकने लक्षात ठेवायची. अशी लाईन देऊ द्या चौकोनाची, बिनधास्त उत्तर सोडवायची. चला मग आता या प्रश्नाचं उत्तर आपण कसं सोडवू शकतो बघा, मी तुम्हाला सांगते. या अगोदर आपण ही चौकोनाची आकृती बघितली आहे का? आता तोंडपाठ ठेवायचं. चौकोन आला रे आला, याच्यात त्रिकोण किती आहेत? अशी 8 आहेत. चौकोन आणि असं गुणाकाराचं चिन्ह त्यात आलं की या आकृतीत त्रिकोण किती आहेत? 8 आहेत. ते कसे? 1 2 3 4, 4ची दुप्पट 8 आहेत की नाही? काढले. आता पुन्हा सांगेन नाही. असं आकृती आली की फिक्स धरून चालायचं, याच्यामध्ये 8 आहेत. बघा मग इथं किती त्रिकोण आहेत? याच्यामध्ये 8 आहेत. या आकृतीसाठी 8 लिहिले. अधिक दुसरी सेम अशी आली, यात किती आहेत? 8 आहेत. लक्षात राहिले ना? 8 8 आहेत म्हणून. पहिल्या चौकोनातले त्रिकोण झाले 8, दुसऱ्यासाठी 8. आता पुढे अजून त्रिकोण कसे तयार होत आहेत बघा, जिथे बिंदू जोडून येत आहेत. आता बघा 1 2 3 4, याच्यातले 4 दुनी 8 झाले का? पुन्हा इथं बघा 1 2 3 4, याच्यातले 4 दुनी 8 झाले का? 8 आणि 8. आता अजून एक इथं दोन चौकोन जोडले गेल्यामुळे नवीन त्रिकोण तयार झाले. ते बघा इथं आहे, दिसतोय का? बघा हा त्रिकोण दिसला का? हा एक तयार झालाय का? हो. आणि अजून काय तयार झाले? इथं अजून एक तयार झालाय का? अजून नव्याने 2 तयार झाले. आता मुलांना वाटेल ते परत रंगवत बसायचं का, रिचमेंट करत, की पुन्हा 2 किती किंवा अजून किती जोडले गेलेले आहेत? तर अजिबात आवश्यकता नाही. बघा आम्ही कुठले आता नव्याने 2 सांगितले, 2 का लिहिलं ते बघा. हा एक त्रिकोण आहे आणि इकडचा हा एक त्रिकोण आलाय का? त्याच्यासाठी मी 2 लिहिले. आता बघा याच्यासाठी ट्रिक सांगते. नाही रेषा ओढत बसायचं, फक्त निरीक्षण करायचं, पटापट सोडवायचं. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की एक चौकोन आला म्हणजे याच्यात 8 त्रिकोण आले, बरोबर आहे का? त्या चौकोनात अशी जर का गुणाकाराची चिन्ह असतील तर बघा आता पुन्हा एकदा सांगते. हा चौकोन काय सांगतोय, ही आकृती काय सांगते? चौकोनात गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे याच्यामध्ये 8 त्रिकोण आहेत. या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहेत का? मग पुन्हा हे 2 त्रिकोण जोडले गेलेले पॉइंट किती आहेत बघा. 2 चौकोन कुठे कुठे जोडले? 1 आणि 2, या 2 पॉइंटला जोडले, म्हणून इथं 2 आकडा अधिक करायचा. समजतंय का? ट्रिक काय सांगितली मी? एक चौकोन दिसला रे दिसला, 8 लिहा अधिक. दुसरा चौकोन दुसरी आकृती सेम तशीच दिसली, 8 लिहा अधिक. हे 2 पॉइंटने जोडले 1 आणि 2, म्हणून या 2 बिंदूसाठी 2 द्या. 8 आणि 8 16, 16 आणि 2 17 18. ओके डन. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले? 18 त्रिकोण झाले. मोजून सुद्धा बघू शकता. चला तर आता बघा, आता थोडंसं वाढवूया प्रकार. थोडं काठीण्य पातळी वाढवूया. आता अजून समजतंय का? बघा उदाहरणे ज्यावेळेस आपली खूप होतात ना, तर ते मित्रांनो समजून जातं. आता बघा हा एक चौकोन आला, हा दुसरा चौकोन आला. मी अजून एक चिटकवून वाढवते इथं. हा तिसरा चौकोन झाला. याच्यामध्ये पण असं काढलेलं आहे. आकृत्या काढून घ्यायच्या. येते का आता सोडवायला तुम्हाला? मी मगाशी वापरलेली ट्रिक सांगणार आहे आता. ट्रिकच्या माध्यमातून मी सोडवून घेणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला येते का उदाहरण बघा. आता मी मगाशी असं एक त्रिकोण मोजून दाखवला, असं एक आहे. त्याच पद्धतीने इकडं आणि इकडं वाढले, पण रेषावरच मोजत बसायचं नाही, गिचमिट करायचं नाही, आधीच सांगितले. बघा तुम्हाला जमतंय का? काय काय विचार करता येईल? आता बघा याच्यासाठी आपण काय करू शकतो? आताच सांगितले, अशी जर का आकृती दिसली चौकोन आणि त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह येते, तर चौकोन आणि गुणाकाराचं चिन्ह आलं रे आलं. याच्यात किती त्रिकोण असतात? 8 असतात. ओके डन. अधिक याच्यामध्ये किती आहेत? 8 आहेत. ओके डन. अधिक याच्यामध्ये किती आहेत? 8 आहेत. बरं इथं झाले काय? याच्यातले 8 8 आणि 8 हे आपल्याला फिक्स माहिती झाले. कसे काढले? 1 2 3 4 नंबर दिले, 4ची दुप्पट केली, 8 आले. 3 वेळा 8 आले का? आता उरलेले मोजायचे.
चौकोन चिटकून आल्यामुळे नव्याने त्रिकोण तयार झालेले आहेत याच्यात. हे आहेत बघा, इथून इथे एक तयार झालाय, हा एक तयार झालाय. पण आकृतीत रेषा ओढत न बसता काय करायचं, जोडले गेलेले बिंदू बघायचे. पहिला आणि दुसरा त्रिकोण या 2 पॉइंटनी जोडलाय का, म्हणून +2 करा. आता इथं पण जोडलाय बघा, दुसरा आणि तिसरा इथं परत 2 पॉइंटनी जोडलाय, म्हणून अजून +2 करा. आता करा बेरीज, पुढे जोडले गेले का नाही, आता संपलं. 2च ठिकाणी जोडले गेले होते, 4 बिंदू होते, म्हणून +2 केले. समजतंय का बघा. 8 आणि 8 16 आणि 8 24 झाले, 8 त्रिक 24, 25 26 27 28, म्हणजे टोटल त्रिकोण या आकृतीत किती झाले, 28 झाले. आलं होतं का बरोबर तुमचं, आलंय का, वाटतोय का कॉन्फिडन्स स्वतःचा. ओके, चला तर मग होती ना फिक्स आपली वर्दी. ओके डन. अशाच पद्धतीनं हे फक्त डेमो आहे, म्हणजे साधे घटक सुरुवातीचे सुरू आहेत. तरी जर का तुमचा इतका रिस्पॉन्स असेल तर पुढे ज्यावेळेस आपली पूर्ण तयारी होईल, क्वेश्चन पेपर सुरू, निश्चितपणे आपोआप तुम्ही खूप प्रगती कराल या विषयांमध्ये. बघा आता मी मुद्दाम आणखी एक वाढवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं सोडवता आलं पाहिजे. मला याच्यानंतर पुढचा एक प्रकार घ्यायचा आहे. ॲक्च्युली बघूया पुढच्या प्रकारामध्ये काय येते ते. हा आता येईल का, चौकोन जर का 4 वाढवून दिले तर पण तुम्ही सराव करा, आकृती काढा आणि त्या पद्धतीने सराव करा. मी तोपर्यंत प्रकार बदलते. प्रकार नंबर 4, नीट लक्ष द्यायचं पुढच्या प्रकारासाठी. आता जरा वेगळी आकृती काढणार आहे. हे असं आहे, हे 2 आहेत आणि एक खाली आले. ओके, कसं पण देऊ द्या, आपण खूप हुशार आहोत, कारण आपण मिशन खाकी बॅचचे विद्यार्थी आहोत. कारण आपण आपला जन्मच पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी झालाय, निश्चित लक्षात ठेवायचं आणि मिळवून सुद्धा दाखवायचे. बुद्धिमत्ता म्हटलं की आउट ऑफ आउट टार्गेटच आहे आपलं. बघा मग इथं करून टाका. ओके डन. अशा पद्धतीने आकृती दिली आणि याच्यातले त्रिकोण तुम्हाला मोजायचे आहे. अगदी सोपं असतं, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. अशा आकृती किती आले, 1 2 3. आपल्याला माहिती आहे अशी आकृती आली रे आली, यात किती त्रिकोण असतात, 8 असतात. याच्यात किती असतात, 8 असतात. मग याच्यात किती असतील, 8 असतील. ओके डन. झाले काय हे पूर्ण. चला मग मी मांडून घेते. 8 अधिक 8 अधिक 8 अधिक, हा आता जिथं जिथं जोडलेले त्रिकोण आहेत त्याच्याबद्दल 2-2 पॉईंटने जोडलेले असतात ते पॉईंट घ्यायचे. आता पहिला आणि दुसरा बघा इथं जोडले, हा आणि हा आहे का जोडलेला, मग त्याच्याबद्दल 2 घेते, 2 पॉईंटने जोडलाय ना. आता बघा दुसरा आणि तिसरा, दुसरा आणि तिसऱ्यासाठी बघा इथे एक जोड दिली आणि इथे एक आहे का, आहे का. बऱ्याच मुलांना वाटेल मगाशी हा पॉईंट मोजून झालाय, बरोबर की नाही, पण या 2 त्रिकोणांसाठी मोजून झालाय, परत या 2ला अजून जोडलेला आहे. म्हणून बघा थोडं वेगळ्या आकृतीने मी काढून दाखवले. इथं पहिला आणि हा पॉईंट, पहिला दुसरा त्रिकोण 2ने जोडला होता, 2 लिहिलं. दुसरा आणि त्रिकोण या दोन्हींनी जोडलाय, दुसरा आणि तिसरा, म्हणून मी अजून एक 2 लिहिते. बघा आता पुन्हा एकदा सांगते, हे 8 8 आणि 8 बघा, हे झाले 3 वेळा 8 लिहून. इथं 2 ठिकाणी जोडले, 2 लिहिलं. इथं 2 ठिकाणी जोडले, 2 लिहिलं. आता पुढे खाली जोड दिलेली आहे का कुठं, अजिबात नाही. पण एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस हे सगळे त्रिकोण तयार झाले त्यावेळेस तीन जे त्रिकोण, 3 चौकोन दिले, 1 2 3, त्यांच्यापासून मोठा एक तयार झालाय हो. अनावधानाने बऱ्याचदा तो विसरून जातो. बघा आता मी डार्क केलंय थोडंसं, हे एक मोठं झालंय का, 3 आकृत्या मिळून फक्त आणि फक्त एकच त्रिकोण आकृतीमध्ये तयार केलेला दिसतोय, तो आपल्याला विसरायचा नाहीये. आपण पहिल्या आकृतीतले 8 त्रिकोण लिहिले, दुसऱ्या आकृतीतले 8 लिहिले, तिसऱ्यातले 8 लिहिले. पहिल्यात आणि दुसऱ्यात मिळून 2 येत आहेत ते पण लिहिले, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात मिळून 2 आले ते पण लिहिले. पण 1 2 आणि 3 मध्ये मिळून हा एक त्रिकोण येणार आहे, त्या त्रिकोणाला आपल्याला विसरायचं नाहीये. या पॉइंटला इथे एक डॉट देते मी, अधिक 1 घ्या, म्हणजे अशा पद्धतीने या त्रिकोणाची संख्या होईल 8 1 8 8 2 8 3 24, हे 24 झाले, 25 26 27 28 28 आणि हा 1 म्हणजे किती झाले हो इथं, 28 आणि 1 किती झाले, 29 झाले. समजतंय का तुम्हाला, समजतंय का कसे 29 झाले त्रिकोण, समजलं का. ओके चला तर मग पुढचा प्रकार बघायचा का, याचा सराव करूया. हा बघा आता याचा सराव करत असताना थोडीशी चेंज करून एक आकृती काढते, थोडं कन्फ्युजन करणारी. कन्फ्युजन असू द्या नाहीतर काय असू द्या, लक्ष ठेवायचं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का आनंदाने अभ्यास करत असाल तर आनंदच नक्की तुम्हाला मिळणार आहे. पण आनंदी होऊन मनापासून अभ्यास करत
असाल तर आनंद आणि यश दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. पुन्हा एकदा सांगते, आनंदात अभ्यास करत असाल तर नक्कीच ते शक्य होणार आहे. स्वतः अभ्यास करताना खुश होऊन नेहमी अभ्यास करायचा. चला, आता हे 3 असे मी जोडले, हे मोजायला आपण शिकलेलो आहोत. परंतु थोडी ट्विस्ट आहे प्रश्नामध्ये, नवीन थोडंसं घेतले बघा. ओके, हे आता मी असं जोडले. मी एका कोपऱ्याला जोडलं होतं तर 1 2 3 त्रिकोणांचा मिळून एक मोठा त्रिकोण केला म्हणून त्याच्यात अधिक एक केला होता. लक्षात आलं का बघा. आता मात्र इथं थोडंसं बदल आहे, बघूया याच्यामध्ये नवीन काय घडतंय ते. खूप महत्त्वाचं उदाहरण आहे, खूप वेळा असली गणित परीक्षेला येत आहेत, त्यामुळे याचा अभ्यास नक्कीच करायचा आहे आपल्याला. इथे एक त्रिकोण आहे, इथं 8 झाले बघा. सॉरी, इथे एक चौकोन आहे, त्यातले 8 त्रिकोण, दुसऱ्या आकृतीतले 8, याच्यातले 8 आणि खालच्यातले 8 झाले का? समजले का 8 कसं आहे ते? चला मांडून घेते. 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 झालं का? डन. हो, आता बघा 8 8 झाले. आता काय करतो, जिथं जिथं पॉइंट्स जोडले गेले त्यांचे नंबर आपण देत जातो. चला, पहिला आणि दुसरा त्रिकोण इथं आणि इथं पॉइंट आहे, त्याच्याबद्दल मी अधिक 2 लिहिते. अधिक इथं आणि इथे पॉइंट आहे, मी परत एकदा अधिक 2 लिहिते. लिहिलं का? परत बघा 1 2 3 त्रिकोण, पहिला आणि दुसरा जोडला गेला म्हणून 2 लिहिलं. दुसरा आणि तिसरा जोडलाय चौकोन म्हणून इथं 2 लिहिलं. आता दुसरा आणि इथला एक चौथा, हे पण दोन्ही एकमेकांशी जोडले, बरोबर की नाही? या अगोदरच्या आकृतीत कोपऱ्याला आला होता, आता मध्ये आलाय, कुठे येऊ द्या, टेन्शन नाही. बघा परत दुसरा आणि चौथा या 2 पॉइंट्सने जोडले का दुसरा आणि चौथा, मग त्यांच्यासाठी मी अजून एकदा 2 लिहिते. बघा लक्षात येते का? आता या आकृतीत खरी गंमत आहे बघा. एक्स्ट्रा तयार झालेल्या त्रिकोणांवर सतत आपलं लक्ष पाहिजे. ते कसं बघा, नवीन तयार झाले पहिले 1 2 आणि 3 त्रिकोण मिळून याच्यात 3 आकृत्या मिळून याच्यात अजून एक मोठा त्रिकोण तयार झालाय. दिसला का रे? ओके, डन. दिसतोय का बघा? हायलाइट केलंय बघा, इथं खडून परत एकदा रंगवलंय ते. दिसलं का? हा, इथून सुरू झाला इथंपर्यंत आणि इथून इथंपर्यंत आला. हा एक झालाय का? अरे, फक्त आणि फक्त निरीक्षण याच्यासाठी महत्वाचं आहे. झाला का एक? ही जी आकृती कोपऱ्याला काढली होती तर त्यात असा एक मोठा त्रिकोण दिसला होता. पहिलं, दुसरं आणि तिसरं मिळून दिसलाय का मोठा? बघा, हे बघा, हे जोडलेले एक दिसला होता मगाशी. होता का? हो, आहेच ना. त्याच्यासाठी पुन्हा एक लिहिला आधी. आता तीच आकृती या बाजूने बघा बरं, या बाजूने बघा. ओके, दुसरा तिसरा आणि चौथा मिळून इथे एक तिरकी तयार झाली आहे का? हो, झालेली आहे. झाली आहे का तिरकी तयार? हो, इथे एक त्रिकोण. मी नवीन कुठले कुठले त्रिकोण घेतले बघा. याच्यात मध्यभागचा हा एक त्रिकोण. डन. तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायचं, पेननी फिरवून देखील बघायचं. प्रत्यक्ष कृती करण्याला फरक आहे बघा. एखाद्या वेळेस एखादी कृती, काहीतरी नवीन कौशल्य शिकायचंय, तुम्ही जर का पुस्तकात वाचलं, सायकल कशी चालवावी, पुस्तकात वाचून ते जमणारच नाही. स्वतःला त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, बरोबर आहे की नाही? मग बघा मुलांनो, स्वतः काढा आणि ते रंगून बघा. फक्त बघण्यात काहीच अर्थ नाहीये. बघा मी काय सांगितलं, हा एक त्रिकोण एक्स्ट्रा आहे, त्याच्यासाठी मी 1 नंबर टाकला, बरोबर आहे की नाही? आता बघा मला काय केलं, मी इथं पहिल्या ज्या 3 आकृत्या आहेत एवढ्या, पहिली, दुसरी आणि चौथी आकृती, यातून एक त्रिकोण तयार झाला, त्यासाठी पुढचा 1 नंबर टाकला. आता बघा दुसरी, तिसरी आणि चौथी याच्यात पण पुन्हा एक त्रिकोण एक्स्ट्रा तयार होतोय, त्याच्यासाठी पुन्हा एकदा मला इथं 1 नंबर द्यावा लागणार आहे. आता या सर्वांची बेरीज करा, आपलं उत्तर संपलं. बघा 8 8 2 16 8 3 24 आणि 8 चौक इथं किती झाले? 8 8 मोजून 32 झाले. पुढे बघा 32 33 34 35 36 37 38 39 40 आणि 1 41. जमलं का बघा? किती झाले? 41 झाले. हा प्रकार लक्षात येतोय का बघा? पुढे अजून अशा प्रकारचे खूप सारे प्रकार आहेत जे की आपल्याला शिकायचे आहेत. तत्पूर्वी आता मी तुम्हाला होमवर्कसाठी काही उदाहरणे देणार आहे सोडवायला. हा भाग समजलाय का बघा? मग आज आपण काय काय शिकलो? एकूण आकृत्यामध्ये येणारे चौकोन मोजायला शिकलो, त्यानंतर कन्फ्यूज करणारे अशा किती आकृत्या येऊ द्या, त्यामधून त्रिकोण कसे मोजायचे, ट्रिक कशी वापरली आहे ते देखील आज आपण शिकलेलो आहोत. आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच सांगा. समजलंय का तुम्हाला? समजलंय का ते? चला मग होमवर्कसाठी 1-2 आकृत्या काढून देते, बघूया कुणाला जमता येत ते. मुद्दाम कन्फ्यूज करणाऱ्या आकृत्या असतील. अजून आकृत्या मोजायचे काही प्रकार राहिलेले आहेत, ते उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सुरू आहे असे ठेवले जातील. हेच प्रकरण पुढे पण सुरू राहील. उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचं कंटिन्यू आपण करूया. चला होमवर्कसाठी
तुम्हाला पहिला अगदी सोपा होमवर्क, या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या मोजायची. किती काढले ते बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले. याच्यासाठी काय मोजायचं इथं लिहून ठेवते. चौकोन मोजणे. प्रश्न असतो पुढील आकृत्यातील चौकोनांची संख्या मोजा. त्रिकोण नाही सांगितले, चौकोन मोजणे. त्रिकोण मोजले तर 9 नंबर टाकले का 9च्या 9 त्रिकोण होऊन गेले, सोपं जाईल. आता दुसरा प्रश्न त्रिकोण मोजण्यासाठी आकृती माझ्या बरोबर काढून घ्या. सगळ्यांना आलं पाहिजे. होमवर्कसाठी 2च उदाहरणे देते. बऱ्याच मुलांची मागणी असते ज्यादा उदाहरणं दे, परंतु दुसऱ्या दिवशीचं लेक्चर सुरू करताना माझेच एक 5 ते 7 मिनिटं होमवर्कची उदाहरणे सोडून देण्यामध्ये जात आहेत. त्यामुळे 2च उदाहरणांचं होमवर्क तुम्हाला घ्या आणि एक्स्ट्रा जे क्वेश्चन आहे संख्यांच्या प्रकारवरचं मी तुम्हाला विचारलं होतं, तुमचा स्टडी झालाय का, एक्स्ट्रा एक्झाम्पल देऊ का तुम्हाला सोडवायला. एक 50 उदाहरणांची सिरीज तुम्हाला दिली जाईल, सोडवायची आहे. तुम्ही स्वतः सराव करायचा आहे त्यांचा. वेगवेगळी उदाहरणे संख्या बदलून झालेल्या प्रकारांवरती बघा. मग काढून घ्या अशी आकृती. तसेच बुद्धिमत्तेचे देखील दिले जातील बरं का. असल्या आकृत्या तुम्हाला सोडवायला खूप साऱ्या दिल्या जातील, पण तात्पुरते होमवर्कसाठी इतकंच सफिशियंट आहे. काढताय का अशी आकृती? याच्यामधलं काय मोजायचं? त्रिकोण मोजायचं. याच्यामध्ये त्रिकोण मोजणे. समजलं असेल तर सांगा नक्कीच येईल तुम्हाला. माझाच विश्वास आहे खूप तुमच्या सर्वांवरती, कारण तुम्ही जिद्दी आहात. चक्क आता तुम्ही पोलीस भरतीसाठी ट्राय करताय म्हणजे निश्चितपणाने तितके मॅच्युअर आहात आणि तितकं समजूतदार देखील आहात. त्यामुळे तुम्ही विचार करून नक्कीच ही उदाहरणे सोडवू शकता. चला तर मग पुन्हा एक छोटीशी सूचना. रेहमान पठाण सरांचा नंबर इथं दिलेला आहे. अजूनही ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे. ज्यांचे ॲडमिशन झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी अजूनही आजच्या एकच दिवस मुदत आहे. आजच्या दिवस ॲडमिशन घ्या. ती पण मुदत आहे कारण बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांचे मनापासून आभारी आहोत आम्ही सगळे. मिशन खातीची पूर्ण टीम, त्यांचं सर्वांचं सॉफ्टवेअरचं काम सुरू आहे. उद्यापासून त्यांचं सॉफ्टवेअरमध्ये ॲड करून फक्त ॲडमिशन घेतलेल्या मुलांनाच लेक्चर पाहायला मिळतील. बाकीच्या मुलांसाठी आजच्या दिवसाची एक संधी आहे. आजच ॲडमिशन घ्या, आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला तर मग अशा प्रकारे तुमच्या अभ्यासासाठी माझ्याकडून मिशन खाकीच्या पूर्ण टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.